नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नांदेड महानगरपालिकेचा लेखाजोखा घेत असताना आजच्या परिस्थितीमध्ये टॉप नंबर 1 मध्ये आहेत अशोकराव चव्हाण अर्थात भाजप. कशामुळं? ज्यांनी आपल्या आयुष्यात सातत्यानं विकास केला, वेगवेगळे प्रकल्प राबवले, रस्ते केले, जलसिंचनाच्या सुविधा वाढवल्या, वैद्यकीय महाविद्यालयाला निधी उपलब्ध करून दिला, न्यायालयासाठी निधी उपलब्ध करून दिला, गुरुता गद्दीच्या काळात करोडो रुपये आणून विकास कामं केली आणि या कामाची पावती म्हणून या निवडणुकीमध्ये मतदारांनी ठरवलंय अशोकराव चव्हाण. सर्वांना हवेत कमळ अशोकराव चव्हाण, सर्वांना हवा भाजप कमळ. आणि जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आजची एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटीचा विचार करत असताना लोकांना ठाऊक आहे अशोकराव चव्हाण शिवाय पर्याय नाही. एक चांगल्या कार्यकर्त्याची फळी, मग येवनकर असतील, किशोर स्वामी असतील, मिसेस स्वामी असतील, मग वेगवेगळ्या जाती धर्माचं सोशल इंजिनिअरिंग करणारे अशोकराव चव्हाण, अत्यंत अभ्यासू संयमी 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारे अशोकराव चव्हाण. लोकांना हवेत कमळ, लोकांना हवं अशोकराव चव्हाण. पण या उलट राष्ट्रवादीमध्ये मात्र एकात एक नाही अशा प्रकारचं दुर्दैवी चित्र निर्माण झालंय. कशामुळं? सुसूत्रता नाही. खरं म्हणजे प्रतापराव पाटील एक धाडसी, कर्तृत्ववान, मनमिळावू व्यक्तिमत्व. पण या निवडणुकीमध्ये जर पाहिलं, प्रतापराव पाटील चिखलीकर असोत, ओमप्रकाशजी पोकर्णा असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र जी घडी विस्कटलेली आहे ती घडी बंद पडते की काय असे दुर्दैवी चित्र या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. त्या उलट धनुष्यबाण काय खान या बाण अशा प्रकारचंही चित्र आहे. पण धनुष्यबाणची माणसं हे खऱ्या अर्थानं तेवढ्या ताकदीनं, हेमंत पाटील एक वेगळं व्यक्तिमत्व, पण ते यावेळा आपला करिश्मा फक्त काही जण तर अशोकरावाच्या म्हणजे नकारात्मकता, पण हे हवेत आहेत सगळे आणि अशोकराव हे हवे आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जो जाहीरनामा दिलेला आहे, जो वचननामा दिलेला आहे आणि जे उमेदवाराची निवड केलेली आहे, अशोकराव चव्हाण एक अभ्यासू, ज्याला महाराष्ट्राच्या खडा माहिती आहे, ज्यांना जलसिंचनाचं, कायदा सुव्यवस्थेचं आणि एक खंबीर, ज्यांचं राज्यात वजन आहे, ज्यांचं केंद्रात वजन आहे. आणि एवढाच नाही तर नांदेडातला बच्चा ज्यांना ओळखतो, एक सुसंस्कृत, सभ्य, सगळ्याला प्रेमानं बोलणारे आणि माणुसकीनं बोलणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावामुळं आज योगायोगानं ते राज्यसभेवर खासदार आहेत आणि त्या खासदारकीला प्रतिमा उंचावण्याचं ते काम करतात. कारण भारतीय जनता पार्टी हा कधीही कोणालाही प्रवेश देऊन खासदार करत नाहीत. नांदेडकर मराठवाड्यातून मंत्री म्हणून अशोकराव चव्हाण यांच्याकडे सगळेजण पाहत आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण प्रतिष्ठेनिशी लोकांनी ठरवलंय अशोकराव चव्हाणांना च्या पॅनलला, अर्थात कमळाला, अर्थात चैतन्य बापूना, अर्थात सालेना, अर्थात 18 पगड जातीच्या सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. म्हणून लोक म्हणतात नांदेडकरांची निवड आणि नांदेडकरांची पसंत भाजप, निवडून येणार नांदेडकर, विजयी होणार कमळ भाजप. आणि अशा एका परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात जे आपण जर पाहिलं, एअर कनेक्टिव्हिटी आज 16 मराठवाड्यात फक्त 16 विमान संभाजीनगर वगळता कुठे येतात तर फक्त आणि फक्त संभाजीनगरला येतात. रेल कनेक्टिव्हिटी,
रेलचे मार्ग वाढत आहेत, रोड कनेक्टिव्हिटी, रोडचं जर आपण पाहिलं, आपला समृद्धी मार्ग असेल, वेगवेगळे मार्ग असतील, राष्ट्रीय मार्ग असतील, आणि ज्यांना केंद्रात 3 टायर म्हणजे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, तेच नांदेडचं सरकार. कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेस महानगरपालिकेला पाहिलं, लोकांना शेवटच्या टप्प्यात अशोकराव चव्हाण अर्थात भाजप विषयी प्रचंड, आणि नेता कसा असावा, तुम लढो हम कपडे सांभाळते म्हणणारा नसावा, नेता हा लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा असावा, ज्याला सांस्कृतिक, नाट्य, कला, राष्ट्रपुरुषाचे स्मारक आपण जर पाहिलं नांदेडमध्ये, तर मराठवाड्यात एवढे चांगले राष्ट्रबसवेश्वराचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, मग पंतप्रधानाच्या योजनेतून घराचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणि येणाऱ्या काळात टॉप प्रायोरिटीनं त्याने ठरवलेलं आहे की या ठिकाणच्या ट्रॅफिकवर नियंत्रण आणण्यासाठी काय करायचं, प्रदूषण कमी करण्यासाठी काय करायचं, गुरुतागद्दीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नांदेडचा, नंदीग्रामचा नावलौकिक झालेला आहे. याच नांदेड जिल्ह्यात माहूर आहे, याच नांदेड जिल्ह्यात केदार घोडा आहे, याच नांदेड जिल्ह्यात वेगवेगळे धार्मिक क्षेत्र आहेत. म्हणून लोकांची पसंत कमळ, निवडून येणार कमळ. सर्वत्र चर्चा फक्त आणि फक्त अशोकराव चव्हाण. सुसंस्कृत, सभ्यता, प्रेमानं वागणार, माणुसकीनं वागणार, दिलेला शब्द पाळणार, प्राण पण वचन निभाय, हे अशोकराव चव्हाण यांची भूमिका असल्यामुळं नांदेड महानगरपालिकेत स्पष्ट बहुमताच्या दिशेनं भारतीय जनता पक्ष, ज्यासाठी आपण जर पाहिलं तर अशोकरावजी चव्हाण असतील, डॉक्टर गोपछडे असतील, असे सगळे जण कामाला लागलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपण पाहिलं, माजी आमदार कोण, राजूरकर, त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र, ज्यांना म्हणजे प्रतिष्ठा कार्यकर्त्यांना दिली पाहिजे, तर ते पंडागळे. आणि एवढंच नाही, बायते असतील, सगळे कार्यकर्ते, भाभी असतील, ताई असतील, हे सगळे जण घराघरापर्यंत लोकांच्या मनात कमळ, लोकांच्या घरात कमळ, लोकांना दिसतंय फक्त कमळ. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेडचं चित्र बदलत आहे. हवा का रुख बदल रहा है, लोग सोच रहे हैं. लोकांनी आता ठरवलंय नांदेडात निवडून द्यायचं फक्त कमळ. नांदेडातला समर्थ नेता फक्त अशोकराव चव्हाण. मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.